सगळ्यात मेन प्रश्न डाएटचा हा आहे, की माझं डायजेशन व्यवस्थित होत नाही आणि सकाळी मला वॉशरूमला त्रास होतो. तर यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, व्यवस्थित लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका. तुम्ही जर जेवण करत असाल, तुमच्या जेवणामध्ये कोणते पदार्थ पाहिजे? तर लक्षात घ्या, तुम्ही पालेभाज्या भरपूर खाल्ल्या पाहिजेत. तुम्ही भाकरीचा ऑप्शन निवडला पाहिजे. भाकरीमध्ये एकदम फायबर जास्त असतात, त्यामुळे डायजेशन एकदम व्यवस्थित होतं आणि तुम्हाला व्यवस्थित सकाळचा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. आता दुसरं काय करायचं तुम्हाला? गाजर, काकडी आणि फायबरयुक्त पदार्थ भरपूर खायचे तुम्हाला. आता याच्यामध्ये अजून काय बदल करू शकता तुम्ही? याच्यामध्ये तुम्हाला ओट्स खायचे. ओट्स सुद्धा तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचे. ओट्स सोबत तुम्ही ब्राउन राईस पण ॲड करायचा आहे. आता व्हाईट राईस पण खाऊ शकता तुम्ही. प्रॉब्लेम काय होतो? व्हाईट राईसमध्ये फायबर थोडे कमी असतात आणि ब्राउन राईसमध्ये फायबर जास्त असतात. त्यामुळे ब्राउन राईस तुम्ही तुमच्या जेवणामध्ये ॲड करा आणि जर ह्या गोष्टी पण तुम्हाला ॲड होणं शक्य नसेल, तर रात्री तुम्ही इसबगोल पावडर भेटते मार्केटमध्ये. ती इसबगोल पावडर आणायची, ती कोमट पाण्यामध्ये रात्री टाकायची किंवा दुधामध्ये टाकायची, कपभर दुधामध्ये आणि त्याच्यामध्ये ती टाकून प्यायची. त्यात फायबर भरपूर असल्यामुळे तुमचं डायजेशन एकदम भारी होतं आणि तो सकाळी जो वॉशरूमला त्रास होतो तो सुद्धा सॉल्व्ह होणार आहे आणि तुमचं डायजेशन एकदम भारी होणार आहे. तर हे बदल तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्की करा आणि जर वर्कआउट करत असाल तर तरीसुद्धा खूप जास्त बदल होईल तुमच्या ह्या प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही वर्कआउट पण करा आणि मी सांगतो ह्या डाएटमध्ये जे पदार्थ सांगितलेत फायबरयुक्त ते सगळे ॲड करा. त्याने तुमचा डायजेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे.